हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन ह्या पाठातील मार्जिन क्वेश्चन्स पाहणार आहोत. म्हणजे समासामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले असतात. आपण जेव्हा टेक्स्टबुक पाहणार राईट किंवा लेफ्ट हँड साईडला वर्ड मिनिंग्स दिलेले असतात, कठीण शब्दांचे अर्थ दिलेले असतात आणि काही क्वेश्चन्ससुद्धा विचारलेले असतात. त्यातलाच फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, व्हाय डिड द टीचर्स पनिश द स्टुडंट्स. तर त्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक होते ते शिक्षा का देत असत. आन्सर आहे, द टीचर्स पनिश द स्टुडंट्स फॉर देअर क्वारल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, पुअर मार्क्स, शाबी वर्क, इनकम्प्लीट वर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. तर भरपूर अशा गोष्टी होत्या, जसं काही त्या वर्गामध्ये मुलांमध्ये जे काही भांडणी होत असत किंवा काही वादविवाद होत असत, फाईट्स होत असत, त्याचबरोबर त्यांचे मिळणारे कमी मार्क्स, त्यांचं शाबी वर्क, घाणेरडं म्हणजे लिखाण वगैरे, आणि इनकम्प्लीट वर्क, त्यांच्या नोटबुक्स वगैरे कंप्लीट नसायच्यात आणि ते इरेग्युलर होते, म्हणजे रेग्युलरली ते स्कूलमध्ये यायचे नाहीत. म्हणूनच सगळे म्हणजे बरेच काही टीचर्स काय करायचे, त्यांना पनिश करायचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट 3 विकनेसेस अँड 3 स्ट्रेंथ्स ऑफ युअर क्लास. तुम्हाला तुमच्या वर्गातील 3 विकनेस आणि 3 स्ट्रेंथ्स सांगायचे आहेत. विकनेस म्हणजे इथं तुमचे जे काही वीक पॉईंट्स आहेत ते क्लासमधले, आणि स्ट्रेंथ्स म्हणजे काही प्लस पॉईंट असतील तुमच्या वर्गातले ते. आता स्ट्रेंथ्स म्हटल्यानंतर आपण लिहिलं इथं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. तुमचा वर्ग अगदी छान ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतं, प्रत्येक डिस्कशनमध्ये असेल किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल. टीम स्पिरिट म्हणजे एकीने राहतात. त्यानंतर जे काही गेम्स असतील वगैरे सगळं ते एकीने खेळतात. थर्ड आहे डिसिप्लिन, आणि तुमचा क्लास कसा आहे तर डिसिप्लिन आहे, शिस्तप्रिय आहे. आणि विकनेस जर घेतले तर मी इथं 3 दिलेले आहेत. आता प्रत्येकाच्या क्लासनुसार हे विकनेस आणि स्ट्रेंथ्स वेगवेगळ्या तुम्ही लिहू शकतात, पण एक तुम्हाला जनरल जे आहे ते मी इथं लिहून दिले आहेत. फर्स्ट विकनेस पहा, लेस कन्सिस्टन्सी. आता आपण म्हणतो, आता कोणतीही चांगली गोष्ट करताना कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजेच काय, ती गोष्ट आपण आता अभ्यास करतोय तर रोज आपण 1 तास अभ्यास करायलाच पाहिजे, तर त्याची कमतरता इथं लिहिली मी. त्यानंतर लो कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाची कमतरता, अँड डिस्ट्रॅक्शन. आणि आपल्याला माहितीच आहे, आजकालच्या युगामध्ये मोबाईल, टी व्हीमुळे, या सोशल मीडियामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात मुलांचं, विद्यार्थ्यांचं अभ्यासातून काय होतं तर डिस्ट्रॅक्शन होतं. ते पटकनच त्या गोष्टींकडे वळतात, म्हणून मी डिस्ट्रॅक्शन हा एक वीक पॉईंट तुमचा इथं लिहिला आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, वॉज मिसेस देसाई अँग्री विथ हर क्लास. तर मिसेस देसाई त्यांच्या क्लासवर रागावल्या होत्या का. आन्सर आहे नो, शी वॉज नॉट अँग्री विथ हर क्लास. नेक्स्ट, व्हॉट वेअर हर फिलिंग्स. हाऊ डू वी नो दॅट. तर तिच्या त्यावेळेस भावना काय होत्या. जेव्हा काही विद्यार्थ्यांना बरेच कमी मार्क्स मिळाले, काही विषयांमध्ये ते नापास निघाले, त्यावेळेस त्या मॅडमांच्या भावना काय होत्या तर शी वॉज सॅड अबाउट द प्रोग्रेस ऑफ हर स्टुडंट्स. आणि आपल्याला हे कसं कळलं की ती सॅड आहे, त्या मॅडम सॅड आहेत, दुःखी आहेत. वी नो इट फ्रॉम हर आईज फिल्ड विथ टीअर्स. कारण वर्गात त्या जेव्हा आल्या, त्यांनी जेव्हा ते प्रगती पुस्तक दिले, त्यानंतर त्यांचे डोळे पाण्याने भरून आले, आसवांनी भरून आले आणि पटकन त्या ब्लॅकबोर्डकडे वळल्या. ह्यामुळेच आपल्याला कळलं की त्या दुःखी होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डिड द स्टुडंट्स टॉक अबाउट व्हॉट मिसेस देसाई सेड. मिसेस देसाई काय म्हणाले याच्याविषयी मुलं का चर्चा करत होती किंवा त्याच्याविषयी का बोलत होती. आन्सर आहे, बिकॉज मिसेस देसाई ॲक्सेप्टेड द क्लास ॲज इट वॉज. शी वॉज प्राऊड ऑफ हर क्लास दॅट टच द माइंड्स ऑफ द स्टुडंट्स. दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम. कारण मिसेस देसाई यांनी तो क्लास जसा होता तसा ॲक्सेप्ट केला होता, आणि त्याचबरोबर त्यांच्या एकीमुळे, त्यांच्यात असलेल्या एकीमुळे, ऐक्यामुळे मिसेस देसाईंना त्या क्लासचा अभिमान होता, प्राऊड फील करायच्या त्या. आणि हे त्यांनी त्या क्लासला बोलून दाखवलं होतं, त्या विद्यार्थ्यांना बोलून दाखवलं होतं. आणि म्हणूनच हे जे काही विद्यार्थ्यांनी पाहिलं की मॅडमांच्या डोळ्यात आसवं वगैरे आहेत, आणि म्हणूनच ते नंतर ह्या विषयावर डिस्कस करायला लागले. टच द माइंड्स ऑफ द स्टुडंट्स. आणि ह्याच गोष्टींमुळे मुलांच्या मनाला त्या गोष्टी स्पर्शून गेल्या. दे एक्सपेक्टेड हर टू बी प्राऊड ऑफ देम. आणि नंतर ते सुद्धा विचार करू लागले, म्हणजे विद्यार्थीसुद्धा विचार करू लागले की
आमच्या मॅडमांना आमच्याविषयी काय व्हायला पाहिजे, तर प्राऊड फील व्हायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय आर सम वर्ड्स प्रिंटेड हिअर इन बोल्ड टाईप. आपण जर पाहिलं बऱ्याच असं पॅसेजमध्ये काही वर्ड्स बोल्ड म्हणजे डार्क अक्षरांनी लिहिलेले आहेत आणि सम वर्ड्स आर प्रिंटेड इन बोल्ड टू शो एम्फसिस. एम्फसिस म्हणजे जोर किंवा त्या शब्दांचा एक विशेष अर्थ दाखवण्यासाठी दे हायलाईट इम्पॉर्टंट ऑर स्पेशल फिलिंग्स इन द सेंटेन्स. आणि जे डार्क वर्ड्स आहेत, शब्द आहेत जाड अक्षरात लिहिलेली, तर ती काय दाखवत आहेत, तर ते काय हायलाईट करतायत, इम्पॉर्टंट ऑर स्पेशल फिलिंग्स, महत्त्वाच्या अशा भावना ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या वाक्यांमधली. फॉर एक्झाम्पल पहा, माय क्लास आणि वॉन्ट टू बी प्राऊड. वॉन्ट आणि माय हे दोघे, अजून काही बरेच वर्ड्स आहेत पण मी एक्झाम्पल म्हणून घेतलं आहे. तर हे दोघं शब्द जर आपण पाहिले तर बोल्ड टाईपमध्ये आपल्याला दिलेले दिसून येत आहेत. मग त्याचा अर्थ काय होतो, इथं काय दाखवत आहेत ती वर्ड्स, शोईंग हर स्ट्रॉंग इमोशन्स अँड केअर. तर हे मॅडमांचे काय दाखवत आहेत, तर स्ट्रॉंग इमोशन्स दाखवत आहेत त्या वर्गाविषयी असलेल्या, आणि केअरसुद्धा, काळजीसुद्धा. म्हणजे त्यांना प्राऊड फील व्हायला पाहिजे असं त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये रुची दाखवायला पाहिजे, सगळ्या चांगल्या गोष्टी करायला पाहिजे असं त्या मॅडमांना वाटतंय. आणि त्यांच्या एका वाक्याने नक्कीच त्या विद्यार्थ्यांवर त्या गोष्टीचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. ते सुद्धा त्याविषयी डिस्कशन करतायत, चर्चा करतायत. आणि नेक्स्ट पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये आपण ते पाहणारच आहोत. तर काय होतंय, विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला आहे. पण त्या अगोदर आपण इंग्लिश वर्कशॉप म्हणजे जे काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स आहेत वर्कशॉपमधले ते सुद्धा पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा की तुम्ही कुठून ह्या व्हिडिओ पाहतायत, कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईबही करा. ओके, थँक्यू.